नमस्कार, मी स्नेहल मोकाशी. विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारचा प्रयत्न. आता पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र बंधनकारक नसणार. रेल्वे मंत्रालयाचा नवीन उपक्रम. तेजस ट्रेनमध्ये लवकरच दिसणार प्रवाशांचे स्वागत करताना रेल्वे सुंदरी. आणि अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणारा बहादूर बाज सलीम शेख याचा मुंबईत पहिला सत्कार. देशभरातून कौतुकाचा वर्षाव. मात्र पंतप्रधानांकडून साठी दखली नाही अशी खंत. आता पाहूया सविस्तर वृत्त. पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. तर आता पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नसणार आहे. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे जन्म प्रमाणपत्राच्या जागी आता ग्राह्य धरले जाणार आहे. तर केंद्र सरकारच्या वतीने संसदेत ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री निवृत्ती जनरल व्ही.के. सिंग यांनी संसदेत ही माहिती सादर केल्यानं येथून पुढे पासपोर्ट मिळवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नसेल. तर त्याऐवजी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, LIC पॉलिसी, 10वीचे प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जातील. देशातील नागरिकांना सहजतेने पासपोर्ट उपलब्ध व्हावा यासाठी प्रक्रियेत सरकारकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या आरामदायी तेजस ट्रेनमध्ये लवकरच प्रवाशांचे स्वागत करताना रेल्वे सुंदरी दिसणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी गतिमान एक्सप्रेसमध्ये हा पॅटर्न राबवलाय. आता हा उपक्रम मुंबई ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या तेजस ट्रेनमध्ये सुरू होणार आहे. आग्रा ते दिल्ली मार्गावर गतिमान एक्सप्रेस धावते. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने हाती घेतलेल्या खानपान सेवेच्या धर्तीवर गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुंदरी नेमल्या आहेत. मात्र आता तेजस ट्रेनमध्येही रेल्वे सुंदरी नेमण्याचे नियोजन केल्यानं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित विभागांना याबाबत सूचना केल्या आहेत. राज्य सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही असा आरोप करत सरसकट आणि कोणत्याही निकषांशिवाय कर्जमाफी द्यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. ते म्हणाले की शेतकरी आंदोलन आणि विरोधी पक्षांच्या संघर्षामुळे सरकारला कर्जमाफी जाहीर करणे भाग पडले. मात्र जाणीवपूर्वक अटी आणि नियम लादून कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू दिला जात नाही. आता नव्याने ऑनलाईनची अट कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. सरकारने जाहीर केलेले 10,000 रुपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ असून याबाबत तातडीने चर्चा करून घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणारा बस चालक सलीम शेख याचा देशातील पहिला सत्कार मुंबईत करण्यात आलाय. तर सलीमला 1 लाखाचा धनादेश देऊन गौरवण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोपर्यंत सलीम सारखे शहजादे या देशात आहेत तोपर्यंत हा देश तुटणार नाही या शब्दात त्याचे कौतुक केले. मात्र सलीमने स्वतःचा जीव धोक्यात घालून अतिरेक्यांच्या गोळीबारातून 50 भाविकांचे प्राण वाचवण्याची मोलाची कामगिरी केल्याने देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलीमची साधी दखलही घेतलेली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आता वेळ झाली आहे ब्रेकची. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपले स्वागत. पावसाळी अधिवेशनाच्या ऐन तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळलेला वाद अखेर कसाबसा मिटलाय आणि त्यांच्यात एकी झाल्याचे चित्र दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषी मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडणार असाल तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीचा एक ठराव मांडा असे पत्र काँग्रेसने परस्पर दिल्याने राष्ट्रवादीत नाराजी पसरली होती। विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदिरा गांधी विषयीचा ठराव पुढे रेटल्यामुळे त्यांच्यावर 2 दिवस रागावू असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना सांगितले होते। या पार्श्वभूमीवर आपापसातील गैरसमज दूर करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बैठक घेतली। या बैठकीत राष्ट्रवादीने आक्रमक होत काँग्रेसवर मात केल्याचे सांगण्यात येते। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव 5 ऑगस्टला मांडण्याचा आणि इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचा ठराव 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मांडण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते। रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार राज्यसभेत कळकळीची विनंती केली होती, तरीही राज्यसभेतील विरोधकांनी सतत अडवलेले मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक राज्यसभेत यंदाच्या अधिवेशनात अखेर तरुण जाण्याची चिन्ह दिसत आहेत। तर उपसभापती प्रापीजे कुरियन यांनी या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। अक्षय कुमारचा आगामी चित्रपट टॉयलेट एक प्रेमकथा हा पुन्हा एकदा वादात अडकलाय। चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्याची कॉपी ऑनलाईन लीक झाल्याने मोठा गोंधळ उडालाय। त्यातच आता चित्रपटावर पटकथा चोरल्याचा आरोप मानिनी या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्यांनी केलाय। त्यातच प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिता शर्माने या चित्रपटाची कथा आपल्या गुटरू गुटरगू मधून चोरल्याचा दावा केलाय। गुटरू गुटरगू हा सिनेमा 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण हा सिनेमा वितरकांनी या सिनेमाची कथा टॉयलेट एक प्रेमकथा यासारखीच असल्याने वितरणास नकार दिलाय। मात्र अक्षय कुमारचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिने आपला सिनेमा प्रदर्शित करावा अशी ताकीद दिल्याचा दावा केला आहे। आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर। पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारचा प्रयत्न। आता पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र बंधनकारक नसणार। रेल्वे मंत्रालयाचा नवीन उपक्रम तेजस ट्रेनमध्ये लवकरच दिसणार प्रवाशांचे स्वागत करताना रेल्वे सुंदरी। आणि अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणारा बहादूर बाज सलीम शेख याचा मुंबईत पहिला सत्कार। देशभरातून कौतुकाचा वर्षाव, मात्र पंतप्रधानांकडून साठी दखली नाही अशी खंत। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।